नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू रंगरश्मी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही फॅशन हॅक शेअर करते आहे जे सगळ्यांना माहिती असायला हवे। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। तर पहिला हॅक आहे म्हणजे हा जीन्स बटन पिनचा। ही खूप छोटीशी क्लिप आहे। तुमचा एखादा जीन्स असेल किंवा एखादा पॅन्ट असेल जो त्याची वेस्ट थोडी जास्त मोठी आहे आणि तुम्हाला तो घालून जायचा आहे आणि तुमच्याकडे वेळ नाही त्याला ऑल्टरेशन करायला किंवा कुठे द्यायला, तर तुम्ही त्यावेळी या जीन्स बटन पिनचा वापर करू शकता। आणि ही काय नाही, जसं आपलं ब्लाउजेसच्या हुक्स असतात त्याचप्रमाणे ही आहे, फक्त ही मोठी हुक आहे जी तुमचा जीन्स किंवा तुमचा पॅन्ट असा वेस्ट प्रॉपरली होल्ड करू शकेल। मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते आहे की माझा जीन्स थोडासा लूज आहे, तर ही पिन वापरून मी त्याला टाईट केलं होतं, ज्यामुळे तो इझी झाला मला घालायला। म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा बेल्ट लावायची गरज नाही आहे किंवा काही नाही, तर तुम्ही आणि ही पिन ॲक्च्युअलमध्ये बाहेरून असं वाटत नाही की काही क्लिप आहे किंवा पिन आहे। मला ही पिन खूप आवडते आणि ही खूप स्वस्त आहे, म्हणजे ॲमेझॉनवर तुम्हाला मिळून जाईल। मी सगळ्या प्रोडक्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तुम्ही तिथनं चेकआउट करू शकता। तर सेकंड हॅक आहे ही टू साइड टेप। ही टू साइड टेप खूप स्वस्त आहे, यामध्ये खूप सारे टेप्स आहे। टू साइड टेप कशी वापरायची, जर एखादा ड्रेस आहे ज्याचा गळा स्वीट हार्ट आहे किंवा थोडा डीप आहे आणि तो असा होत असेल, तुम्ही टू साइड टेप वापरू शकता। म्हणजे यामध्ये दोन्ही साइडनी ती स्टिक होते, तर एक साइड तुम्ही स्किनवर लावा आणि एक त्यावर तो कपडा असा ठेवून द्या, तर ती स्टिक होऊन जाईल। आणि दुसरा म्हणजे जर तुम्ही शर्ट घालत असाल, कारण मी शर्ट घालते, मी आजही शर्टच घातलाय, सो जर तुम्ही शर्ट घालत असाल आणि तुम्ही जेव्हा बटन अप करता तर दोन बटनांच्या मध्ये जी गॅप असते ती मोस्टली फिटेड शर्ट असेल तर तिथे अशी ते असं फॅब्रिक असं वर होतं, तसं होऊ नये त्यासाठी ही टेप एकदम कमालीची वर्क करते। तुम्हाला काही नाही, फक्त ही टेप आहे ती तुम्हाला दोन बटनांच्या मध्ये लावून घ्यायची आहे आणि त्याला थोडं स्टिक करून घ्या व्यवस्थित असं दाबून, आणि बस ही दिवसभर तुमचं शर्ट प्रॉपरली होल्ड करून ठेवेल। याला तुम्ही ऍक्च्युअली आपल्या शोल्डरवर जे स्ट्रॅप्स असतात ना, जसं स्लीवलेस घातलाय त्यामध्ये सुद्धा वापरू शकता। या प्रोडक्टची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथनं चेकआउट करू शकता। हे सेकंड हॅक आहे आणि हे खरंच कमालीचं आहे। तर थर्ड हॅक आहे ही आहे फ्युजिंग टेप। जर तुम्हाला एखाद्या जीन्सची लेंथ कमी करायची आहे, त्याचा खालचा बॉटम फोल्ड करून, किंवा एखादी स्लीव्ज आहे त्याला कमी करायचं, एखादं स्कर्ट आहे, शर्ट आहे, काही पण त्याची लेंथ तुम्हाला कमी करायची आहे, तर तुम्ही ही फ्युजिंग टेप वापरू शकता। मी तुम्हाला ही फ्युजिंग टेप इथे जीन्सवर वापरून दाखवते आहे। मी एक जीन्स घेतला, त्याला लहान केलाय, जे हेम आहे खालचं त्याला मी फोल्ड करून घेतलंय दोन्ही इक्वली। पहिले त्यावर प्रेस फिरवून घेतली गरम छान, त्यामुळे ती फोल्ड क्रिएट होऊन गेली। त्यानंतर मी आतमध्ये ही फ्युजिंग टेप त्याला लावली। फ्युजिंग टेप लावल्यानंतर मी परत छान गरम त्यावर प्रेस फिरवून घेतली, त्यामुळे ती हे जे ग्लू आहे ते दोन्ही फॅब्रिकला असं छान स्टिक होऊन जाणार व्यवस्थित। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जीन्स किंवा तुमचं जे काही फॅब्रिक आहे, स्लीव्ज आहे, शर्ट आहे, काही पण जे आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याला घाला, कारण जर तुम्ही गरम याच्यामध्ये जर हे घातलं तर हे इझिली निघतं पण, मी ट्राय केलंय। सो त्यामुळे ही पण टेप खूप युजफुल आहे, फ्युजिंग टेप, आणि याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि तर चौथा हॅक आहे हे ब्रा स्ट्रॅप क्लिप होल्डर, आणि हे पण खूप युजफुल आहे। माझ्याकडे ऑलमोस्ट लाईक 3 आहे याच्या, मी एकच पॅक मागवलं होतं पण त्यामध्ये हे 3 आले, लाईक ब्लॅक, व्हाईट आणि आपला जो स्किन टोन असतो तो त्या कलरचा। तर याचा उपयोग काय आहे, हे ऍक्च्युअली तुमचे जे ब्राचे स्ट्रॅप्स असतात बॅक साइडनी त्याला प्रॉपरली असा होल्ड करून ठेवते। इथे मी इमेजेस शो करते आहे की याला यूज कसं करायचं आहे ते। जर तुम्ही एखादा टँक टॉप घालताय, स्लीवलेस टॉप घालताय किंवा असं काहीतरी ड्रेस आहे ज्यामध्ये तुमचे ब्रा स्ट्रॅप दिसणार इथनं साइडनी, तर त्यावेळी तुम्ही ही यूज करू शकता, आणि त्यामुळे हे बॅक मध्ये असं बिलकुल मध्ये हे दोन्ही स्ट्रॅप होल्ड करतं आणि हे खरंच खूप चांगल्याने होल्ड करतं। हे पण एक खूप युजफुल क्लिप आहे, आणि याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। हे खूप युजफुल आहे। तर पाचवा आणि शेवटचा हॅक आहे ते म्हणजे वॅसलीन। वॅसलीनला मी 2-3 वेगवेगळ्या प्रकारांनी वापरत असते, तर आज मी 2 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आहे वॅसलीन बद्दल। तर जेव्हा पण मी परफ्यूम लावते तर मी मोस्टली इथे हाताला, दोन्ही हाताला इथे आणि नेकच्या इथे
मी वॅसलीन लावून घेते आणि त्यानंतर मी त्यावर परफ्यूम स्प्रे करते. त्यामुळे ते परफ्यूम जास्त काळ टिकतं आणि मला हा हॅक खूप आवडतो. आणि सेकंड म्हणजे वॅसलीनचा सेकंड ऑप्शन म्हणजे मी जेव्हा पण नेल पेंट लावते नखांच्या दारी म्हणजे नखांच्या पूर्ण बाजूनी वॅसलीन लावून घेते आणि त्यानंतर मग मी नेल पेंट लावते. वॅसलीन लावल्यामुळे जे साईडनी आपल्या स्किनवर जे नेल पेंट लागतं ते लागत नाही आणि म्हणजे नेल पेंट वाळल्यानंतर जेव्हा तुम्ही ते वाईप करता वॅसलीन तेव्हा ते एक्सेस जे लागलेलं असतं ना स्किनवर ते निघून जातं. तर त्यामुळे हा माझा पर्सनल फेवरेट आहे. तर हा हॅक मला खूप आवडतो. तर होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओज पाहत राहा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये. बाय बाय.